कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। तर जाहीरनाम्यात लिहूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने चंद्रपूरच्या शेतकरी संघटनेने सरकारचा निषेध केला। निवडणुकीत सरकारने कर्जमुक्ती करू असं सांगत शेतकऱ्यांकडून मतांचा जोगवा मागितला। मात्र अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी कर्जमाफी देणे शक्य नाही असं म्हणत बँकांना तात्काळ कर्ज वसुलीचे आदेश दिले। सरकारच्या भूमिकेचा शेतकरी संघटनेने निषेध केलाय। तर संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर या संबंधी पुढील पाऊल निश्चित केले जाणार आहे। परत राधाकृष्ण विखे पाटलांनी पुनरुच्चार केला की आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे। पण पहिला अर्थसंकल्प मांडताना हे सरकार आल्यावर अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सध्या राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे कर्जमुक्ती शक्य नाही, शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कर्ज भरावे, बँकांनी तातडीने 31 मार्चपर्यंत वसूल करावे असं म्हणून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे। म्हणून सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो।